आदरणीय मंच आणि समोर असलेली तुमची आणि आमची मिळून एकत्र झालेली मानवी शक्ती, तिला मी प्रणाम करते. 2014 पासून मी कोणत्याही सभेमध्ये गेले तर माझा नारा असतो, बाबा बापू अमर रहे. तुमच्याकडूनही मी तीच अपेक्षा करते आहे. मी म्हणणार आहे बाबा बापू, तुम्ही म्हणायचं आहे अमर रहे. 3 वेळेला म्हणणार आहे, बाबा बापू, बाबा बापू, बाबा बापू. मी हे का म्हणते, आज आपण सगळे व्यथित आहोत, चिंतित आहोत आणि मार्ग धूसर आहे. आपलं जे लोकतंत्र आहे त्याचा जो माझ्या दृष्टीने माझ्या जीवनात अमूल्य असा धर्मग्रंथ आहे, आमचं संविधान, ते संविधान आज फक्त सत्तेची लालसा असलेल्या अविचारी, ज्यांचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, जो स्वातंत्र्य लढा 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध करावा लागलेला आहे, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा काडी मात्र हिस्सा नव्हता. आणि आज त्यांच्या हातात राज्यघटनेच्या आधारामुळे सत्ता आलेली आहे. मी 94 वर्षाची आहे. 1 वर्ष 1 दिवस इंग्रजांच्या तुरुंगात राहिलेली आहे. माझं पूर्ण कुटुंब माहेरचं बेडेकर अकोला या स्वातंत्र्याकरता जमीनदोस्त झालेलं आहे. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, आमच्या म्हणजे माझ्या कुटुंबासारखी हजारो कुटुंब या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या राज्यघटनेच्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे, कारण तुम्ही माझ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बाबा बापूचं पुढचं तुम्ही त्यांची पिढी आहात. मला एका आवाजात सांगा, आम्ही प्राण लढ्यानी या देशाच्या राज्यघटनेला सुरक्षित ठेवू. बोला, प्राण प्रिय राज्यघटनेला प्राणप्रणाने आम्ही सुरक्षित ठेवू. तुम्ही जर हे मला दिलत ना, तर मला एक 4 दिवस अधिक जगायला आवडेल. तेव्हा फक्त हात वर करा. आम्ही राज्यघटना, जे पायदळीत उडवतात त्यांना असं नेतृत्व देऊ, जे नेतृत्व या व्यासपीठावर बसलेलं आहे. कारण त्या नेतृत्वाचा आपण जे सर्टिफिकेट मी देते आहे, ते सर्टिफिकेट या शब्दात आहे, नातू व्हावा ऐसा, नातू व्हावा ऐसा द्रष्टा, ज्याचा दिल्लीश्वर घेई धसका. नातू व्हावा असा द्रष्टा, ज्याचा दिल्लीकर घेई काय घेईल, धसका. आजचा दिल्लीश्वर जो आहे तो स्वतःला या जगाचा मालक समजतो आहे.
त्याचा धसका घेण्याचा फक्त एकाच्या म्हणजे बाबासाहेबांचा जो नातू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. ती क्षमता तुमच्या सगळ्यांच्या एक शक्ती झालेल्या प्रयत्नाची आहे आणि याचा मला विश्वास मिळाला आहे. इथे माझे 2 दिवस जगायला मी आता सुखाने तयार आहे. मी जात मानत नाही, मी सो कॉल हिंदू धर्म मानत नाही. माझा धर्म आहे माझा भारत. मी भारतीय आहे. मी कोणत्याही धर्माची नाही, कारण माझा जो धर्म आहे तो मानव धर्म आहे. आणि त्या धर्माचं तत्व जर काही असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय तो धर्म मी मानते. तुमची आजी आहे, मी तुमची पणती आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे, आजपासून आपला धर्म हा भारत धर्म आहे याचा विचार करायला तुम्ही सुरुवात करा. आणि आजचा हा मनूचा, मी त्याचं नाव नाही घेत कारण मला हे माहिती आहे. माझी मावशी जी 8 वर्षाची होती तिचं लग्न त्या काळी एका पायलटशी झालं होतं आणि त्या पायलटला तिने फक्त लग्नाच्या दिवशी पाहिलं होतं 8 वर्षाच्या माझ्या मावशीने. आणि मग तो आपल्या नोकरीवर निघून गेला आणि तिकडे ॲक्सिडेंटने मेला. मावशीने आपल्या नवऱ्याला बघितलं नव्हतं. त्यावेळेला आम्ही कोकणातले, मुरुड गाव, कर्व्यांचं मुरुड, आणि त्यावेळेला मनुस्मृतीप्रमाणे तिचं केशवपन टक्कल करायचं ठरवलं 8 वर्षाच्या माझ्या मावशीचं. अशा वेळेला त्यावेळेला अंजुताईला माहीत असेल, मुरुड गावामध्ये रमाबाई रानडे आणि इंदुमती, तुझं आडनाव, या दोघी जणी कर्व्यांच्या पुण्याला शिकत होत्या. त्या मुरुडला आल्या आणि त्यांनी आणि माझ्या आजोबांनी रात्री समुद्रावर बोटीवर माझ्या मावशीला त्या घेऊन गेल्या आणि तिला पुण्याला पोचवलं कर्व्यांच्या संस्थेमध्ये. पुढे मावशीने तेच माझ्या परचुऱ्यांचं घर सांभाळलं आणि तिने त्या घराची आज सुद्धा व्यवस्था लावून दिलेली आहे. याला कृतीपर कार्यक्रम म्हणतात. राज्यघटना बाबासाहेब आणि बापू यांनी मानवी कृतीपर असा कार्यक्रम दिलेला आहे. विनंती ही आहे या म्हातारीची, सर्वस्व गमावलेलं आहे. जेवायला मिळत नव्हतं तेव्हा त्यावेळेच्या महारवाड्यामध्ये माझी मैत्रीण राहत होती. तिचे वडील श्रम करून, कष्ट करून 4 पैसे मिळवायचे. माझ्या घरी मिळवणारं कोणी नव्हतं. संध्याकाळी मी आणि ती मिळून तिच्या घरी तिला भाकरी आणि तेलमीठ तिच्या वडिलांच्या कष्टामुळे मिळत होतं. ते मिळायचं. आम्ही दोघी जणी मैत्रिणी एका ताटात त्याच लीला तायडे तिच्याकडे बसून मी जेवत होते. मी हे विसरणार नाही. याच्यात मानवी शक्ती आहे, याच्यात मानवाचा स्वाभिमान आहे, तो बाबांनी दिलेला आहे. परत एकदा म्हणा, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू, बाबा बापू. भारतीय संविधान चिरायू हो, एवढं बोलून
आपण मला बोलावलं त्याबद्दल आभारी.